नमस्कार, जय सेवा. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि थंडीमध्ये थंडी लागली आहे आणि लोकांचे काही शेतकऱ्यांचे धान जमा झाले आहेत. तर आज मशीन आलेले आहे आमच्या शेतामध्ये. तर आम्ही चुरत आहोत. हे काही बघू शकता तुम्ही, हा शेत आहे जमा झालेला आहे. ते तिकडे भारे ठेवत आहेत ना. आता मशीन लागलेली आहे. तर आम्ही तुम्हाला थोडा मशीनीबद्दल सांगणार आहोत, धान चुरी. तर आपल्याला धान चुरी मशीन दाखवित आहोत. मग बनून राहा आपला व्हिडिओ बघण्याकरिता. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आता मशीन दाखवित आहोत. हे चालू आहे आता. ठीक आहे, या माझ्या मागे मागे या. हा आमचा शेत आहे मित्रांनो. मला फक्त 1.5 एकर जागा आहे. त्या जागेमध्ये आमच्या पेरणी होते धानाची, फक्त धान. तर मित्रांनो, हे बघा, हे डिबले आहे. धान जमा झालेला आहे आणि आता जनावरांचा भेव आहे, डुकराचा भेव आहे. हे पुरे नाशाडी होऊ शकतात, कधी येऊ शकतात डुकर आणि हा पुरा खाऊ शकतात. म्हणून आता तुरंत आपण मशीन लावला आहो. हे आता हे डिबली जमा झालेलं आहे. आता बाजूला चालू आहे मशीन. ते आम्ही तुम्हाला लवकर दाखवत आहोत. पण तत्पूर्वी हे आता झाले आहे. ते तिकडे एक डिबली मोठी दिसत आहे. डिबली म्हणतात आमच्या गावठी भाषेमध्ये. जे जमा करतून त्याला डिबली म्हणतात. ते एक डिबली आता जमा करत आहेत शेतकरी. नाही, आता हे मशीन आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. चला मग व्हिडिओ बघत राहा, स्किप करा नको. तर मित्रांनो, हा बघा, हा पूर्ण परिसर आहे. हा जब्बरखेडा ग्रामवासी येथील जमीन आहे. छोटासा गाव आहे आमचा जब्बरखेडा. तर काही धान जमा होत आहे आणि काही चुरणे चालू आहे. गुलाबी थंडीमध्ये आता हळूहळू थंडी वाढत असल्यामुळे काही डुकरांचे येणं जाणं चालू झाले शेतामध्ये. तर जास्त नुकसान झालं पाहिजे नाही म्हणून लवकरात लवकर आम्ही चुरत आहोत धान, म्हणून हे मशीन बोलवण्यात आले. तर इकडे बघा मित्रांनो, धान तोड कटाई चालू आहे तुमच्या सामने. काही महिला आहेत, ते धान कटाई चालू आहे, तुम्हाला दिसत आहेत कॅमेरामध्ये. तर मित्रांनो, हे 2 शेतकऱ्यांचा चुरणा बाकी आहे. हे आतापर्यंत वाट बघत आहेत मशीनीची. आता हळूहळू दुसऱ्याचा नंबर लागता लागता आता यांचा नंबर लागत आहे. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे चूर्ण झाले, आम्ही बघायला आलो आहोत. आणि हा चूर्ण झालेला आहे मशीनीना. हा बघा, चूर्ण झालेला आहे. काही धान पाण्यामुळे सापटल्यामुळे, अतिवृष्टी पाणी आल्यामुळे काही धान खराब झाले आहेत. त्यापेक्षा जास्त खराब होऊन गेले आहेत. कळपा सापटले पाण्यामध्ये, काही डुकरांना पुरा खराब केला. हा आमचा शेत आहे मित्रांनो, बघू शकता. अति सुंदरमय शेत आहे आमचा. तुम्ही एकदा तरी भेट घ्या जब्बरखेड्याची. तर मित्रांनो, हे आपले गिरीधर भाऊ आहेत कानोलेवाले. यांची मशीन आमच्या शेतामध्ये आलेली आहे. तर यांच्याकडून काही माहिती आपल्याला मशीनचा का किराया कसा का घेतात ते आम्ही यांना विचारतो. ते बघा तुम्ही. तर गिरीधर भाऊ बोला, हे तुमची मशीन आहे. तर आम्हाला माहित झालं पाहिजे अगल्या शेतकऱ्यांना का याचा भाडा कसा घेत्या, कोणत्या प्रकारमधून घेत्या तुम्ही. तर ते आम्हाला सविस्तर आम्हाला सांगा. तर आपली मशीन म्हणजे अवघ्या 8 वर्षापासून आमची मशीन चालू आहे. तर सुरुवातीला डिझेलचा रेट कमी होता. त्या हिशोबाने आम्ही 8 वर्षाच्या अगोदर 55 रुपये पोता त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि जसा जसा डिझेल रेट आणि मजुराची मजुरी जशी जशी वाढत गेली त्या पद्धतीने आम्ही बोऱ्याचा रेट वाढवलेला. तर हल्ली आम्ही आता 80 रुपये बोरा याप्रमाणे शेतकऱ्यांचा चुरणा काढत आहोत. अच्छा. तर आणि यावर्षी जसा
मागच्या वर्षी समजा मागच्या वर्षीच्या आता 2025 चालू आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांना पीक म्हणजे अर्धा कोणाला अर्धा पाण्यामुळे नुकसान झालं आहे. नुकसान झालेली आहे. तर कुणाला अर्धा पीक आलेला आहे, कुणाला पाऊण पीक आलेला आहे. मजुरांना किंवा आपल्याला डिझेल खर्च काढून दरवर्षी परवडत होता किंवा मागच्या वर्षी जसा परवडला तसा यावर्षी आम्हाला परवडून नाही राहिला. अच्छा. तर मित्रांनो, आताच्या गिरीधर भाऊ कानोलीवाले मशीन जे आता चालू आहे, या आपल्याला मशीन विषयी आणि भाव विषयी सांगितलेलं आहे. तर आता आम्ही यांची मशीन कसे चुरत आहे धान आणि कसे काढत आहे ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, चालू आहे आता मशीन. तुम्ही बघू शकता, आमच्या कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतो मशीन. यूट्यूब चॅनल आहे मला. आता मोबाईल आणला का? मोबाईल आहे का? आता आहे का? हा हा. हा बघू शकता तुम्ही, हा धान आहे आणि एवढे साफ सुंदर काढत आहे मशीन यांची. हे बघू शकता तुम्ही, सुंदर मशीन आहे. तर तुम्ही बोलवू शकता गिरीधर भाऊची मशीन, त्यासाठी हे दाखवत आहोत.